सुनबाई सुनबाई काय करून राहिल्या सुनबाई? दोन दोन सुना आहे घरात पण एकही बाहेर दिसत नाही मध्ये. सुनबाई सुनबाई. घ्या बिंदुताई, आला आवाज मामाजीचा. सकाळ झाली तेव्हापासून मामाजीचं चालू राहते सुनबाई सुनबाई सुनबाई. स्वयंपाक घराकडेच लक्ष राहते मामाजीचं. या लगत नाटक सुरू झालं पण बिंदुताई मामाजीचं. आता सुनबाई सुनबाई नुसतं सुनबाई सुनबाई. पहिलेपासूनच तर मामाजी तसे आहे व. काय आता नाटक सुरू झालं काय मामाजीचं? हा, ते भाजी आणून देणं, काय भाजी करता काय नाही, काय ठेवलं काय नाही. स्वयंपाक घरात आपल्या सासूबाईचं लक्ष जास्त नाही राहत, तेवढं मामाजीचं लक्ष राहते स्वयंपाक घरामध्ये. चाल बापा लवकर अजून ओरडण अजून आपल्यावरच. चल काय म्हणते तर ऐकू. सुनबाई काय करून राहिल्या बघा सुनबाई? चला बापा चला, त्याला नाही धीर. चला काय म्हणते तर अजून काही ना काही सांगा. हे बनवा हे बनवा, असं करा तसं करा. चला ऐकू. आता काय राहिलं आपल्या जीवनामध्ये, त्याचं ऐकणं आणि त्याच्या बोलण्यानुसार करणं. जसं सांगतील तसं करा. चला. काय झालं मामाजी? काय म्हणता? किती वेळचा मी आवाज देऊन राहिलो सुनबाई, ऐकू नाही येत काय तुम्हाला? स्वयंपाक घरातच होत्या ना? हो मामाजी ऐकू येते ना. स्वयंपाक घरातच होतो. तिथून इथपर्यंत यायला टाइम लागते ना. तर बोला ना काय म्हणता. कायची भाजी करून राहिल्या म्हणतो? आता नाश्ता तर झाला, आता भाजीचं काय करायचं आहे? कायची भाजी करून राहिल्या? सांगा ना मामाजी तुम्ही, कायची भाजी करू? कोरडं नसन घरामध्ये? नाही स्वयंपाक घरात कोरडं नसन? म्या कोरडं आणलं नव्हतं बट, तर नसनच कोरडं. नाही नाही मामाजी कोरडं नाही. फुलगोबी आहे मामाजी. फुलगोबीची भाजी बनवतो आता. मग फुलगोबी खराब होऊन जाते, तर आता फुलगोबीची भाजी बनवतो. नाही नाही सुनबाई, तुम्हाला म्हटलं का मी फुलगोबी बनवा म्हणून? नाही मामाजी, आता घरात जे आहे ते बनवू ना. कोरडं नाही तर मग कोरडं कुठून बनवू आम्ही? मी आता जातो बाजारात आणि कोरडा आणतो. तुम्ही लसण गिसन शिलून ठेवा तोपर्यंत. मी कोरडं घेऊन येतो पटकन. आणि टमाटे आहे का? हो मामाजी टमाटे आहे. तुम्ही परवाच्या दिवशीच तर आणले टमाटे. कांदे गिंदे सरच आहे ना. फक्त ते तुम्ही म्हणता कोरडं हेच नाही बा, तुम्ही आणलं नाही म्हणून. तर चला ना मामाजी, राहू द्या ना. मला नको शिकवा सुनबाई तुम्ही. मला आज कोरड्याचीच भाजी खावायची आहे. मी जातो आणि घेऊन येतो मी कोरडं, आणि मस्त कोरड्याची भाजी बनवजा. ठीक आहे मामाजी, तुम्ही आणा. आम्ही करून ठेवतो तयारी. आणा कोरड्याचीच भाजी बनवतो. हो जा तुम्ही, दुसरं काम पहा आता स्वयंपाक घरात. जराही गंदगी दिसली नाही पाहिजे मला. मी भाजी घेऊन येतो डायरेक्ट मी स्वयंपाक घरात येतो. मग पाहतो. मग ते फरची गिरजी चांगली पुसून ठेवत जा. आता पावसाळ्याचं माशा लागते. हो मामाजी, स्वच्छता तर ठेव. जा करा तिकडे काम, सांगू नका. हो 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 मामाजी हो. अरे बापरे, काय झालं बापा, मामाजीला तर जेलच लावलं ही. आता गोबी आहे म्हणते तर. थांब ना तू चुप राह ना. तू काय नाही हुशारी सांगून राहिली मला. गोबी रस्त्याने बी बनवता येते. आता मला कोरडच खावायचं आहे. मी जातो ना आणतो ना. मग तुला काय तकलीफ? जातो मी आणतो. मी आणून दे मला थैली आणून दे. कोरडा आणतो मी बाजारातून. हो देतो आणून थैली. बिंदू आण उठ ना तू. अजून हुसून पाहिले सांगून राहिली तर. अरे हो उठतो मीच आणतो बापा. जा पटकन घेऊन ये थैली. आणतो. घ्या सुनबाई, आणलं मस्त कोरडं. मस्त हिरवं मस्त ताजं भेटलं बट. मस्त याची मस्त भाजी बनवा, याची सुकी. आणि याचे हो मामाजी बनवतो. मला येते ना मस्त बनवतो मी सुकी. ऐकून घ्या पहिले सुनबाई. हो मामाजी सांगा. हे कोरडं पहिले मस्त धुवून घ्या. मग याचे वरचे सालपोट काढून घ्या. आणि जास्त बारीक कापू नका. तसे मोठे खांड ठेवा. आणि मग अजून धुवा आणि मस्त सुकू द्या. आणि मग साताडा हे. हो मामाजी मी तशीच करतो. ऐका सुनबाई, ऐका तर. सांगा मामाजी. तुम्ही धुतलेलं कोरडं डायरेक्ट तेलात सोडान तर त्या कोरड्याला पाणी सुटते, समजलं? म्हणून कोरडं पहिले धुवून एका कापडावर सुकू द्या आणि मग साताडणी द्या. मग मस्त होते सुको. हो मामाजी ठीक आहे, मी तशीच करतो. करा मग. लहान सुनबाई कुठं गेल्या? ते असं ना बाहेरच असेल ना मामाजी. बाहेर काय करते बट्या सुनबाई? स्वयंपाक घरात काम करत राहा सुनबाईनं. बाहेर काय करते त्या? आता स्वयंपाक घरातच होती मामाजी. ते आताच बाहेर गेले. ठीक आहे तुम्ही करा. काढा ते कोरडं. हा मामाजी काढतो मी. कशी शिस्तीत नाही चालत तर घरामध्ये सगळे माहीतच पडते आता. कशी शिस्त नाही लागत तर. सुनबाई कुठं गेलत्या तुम्ही? कुठून येऊन राहिल्या तुम्ही? मी दुकानात गेलते मामाजी. काम होतं मला दुकानात, तर गेलते मी जराक्षी. मी आतापर्यंत स्वयंपाक घरातच होती. आताच गेलती दुकानात. काहून? घरात कामं नाही का तुम्हाला? घरात कामं दिसत नाही का? उठलं सुटलं तर बाहेर, उठलं सुटलं तर दुकानात. काय गरज आहे दुकानात जावाची? मदन आहे ना दुकानात, पाहते ना तो. तुम्हाला दुकानात जावाची काय गरज? घरातलं काम पाहत जा. मी मामाजी मी घरीच होते. मी स्वयंपाक
घरातच होते मी, पोचा घिचा. ते मला नको सांगा, हे काम केलं ते काम केलं. फक्त काम करायचं, शिस्त म्हणजे शिस्त. घरामध्ये एक माशी दिसली नाही पाहिजे, एक माशी फिरली नाही पाहिजे, जरासा कचरा दिसला नाही पाहिजे मला. आताच्या आता हे झाडून काढा, इथं पोचा लावा. मोठ्या सुनबाई करते भाजी, तुम्ही इथं हे करा. नुसतं बाहेर हिंडणं, बाहेर पाहणं, बाहेर करणं, बाहेर हिंडणं, बाहेर जाणं शक्य का? सुनवारी येईल असं बाहेर जाणं? दुकानात काय काम पडलं होतं तुमचं? होतं काम मामाजी थोडंसं, म्हणून गेली होती. हा, जा आणा झाडू, लावा इथं झाडू, लावा पोचा. हा मामाजी, मी करतो ना, करतो. कसे शिस्तीत नाही राहत, सगळे तर पाहतोच आता. काय हो, किती नस 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 करत राहता व घरामध्ये? किरकिर किरकिर, शांतता राहू द्या ना घरामध्ये. तू उठ उठ इथून, माझी जागा होईन ते बसाची. उठ इथून, जाय तिकडे कमऱ्यात जाऊन बस. तू काय कोणतं काम? बसलीच राहतो. तर मी आहे ना, दोघी दोघी सुना, तर मग मी कायला काम करू? जाय पाय जराशी, लेकरं गिकरं सुना काम करते तर तुला लेकरं पाहाव. बसलीच राहतो. उठ इथून, उठ माझ्या जागेवरून. मी बसतो इथं, माहित नाही का तुले? हो, उठतो बापा, उठतो. जाय पाय लेकरं. हा ठीक आहे. कोण केली भाजी? कोण बनवली भाजी? मी आज तर बनवली मामाजी. तुम्ही जसं जसं सांगितलं तसं तसंच केलं मी. तशीच बनवली भाजी. काहून मामाजी, चांगली नाही बनली का भाजी? नाही बनली चांगली, एकदम बेकार. कोण बनवते अशी भाजी? मी आता सांगितलं होतं का तुम्हाला अशी भाजी बनवा म्हटलं होतं? मीठ जास्त टाका म्हटलं होतं का मी तुम्हाला भाजीमध्ये? किती मीठ टाकलं ते? किती मीठ होते भाजीमध्ये? किती मीठ टाकलं? नाही मामाजी, मीठ तर मी चवीनुसारच टाकलं, जेवढं लागते तेवढंच तर टाकलं. जास्त आहे मीठ भाजीत, जास्त आहे मीठ. चवीनुसार टाकलं म्हणता, पण तुम्ही मीठ जास्त टाकलं. कुठं राहते ध्यान तुमचं? आजकाल स्वयंपाकात ध्यान नाही राहत तुमचं सुनबाई. पहिल्याच्या सारख्या तुम्ही स्वयंपाक नाही करत आता ध्यान कुठं राहते तुमचं? मीठ जास्त टाकलं तुम्ही भाजीत, आणि म्हणता चवीनुसार टाकलं मी. पडलं असं मामाजी मग थोडंसं जास्त, पण मी आता जेव नाही हे टाक. दुसरी भाजी बनवून द्या मला, दुसरी भाजी आणा. धैर्याचे बाबा, तुम्हाला लागलं का मीठ जास्त? भाऊजी तुम्हाला? मला तर बरोबर आहे बा मीठ, मानुसार बी बरोबर आहे मीठ. मला काही जास्त नाही वाटलं. मामाजी, धैर्याच्या बाबाला मीठ बरोबर वाटलं, भाऊजीला बरोबर वाटलं, आणि तुम्हालाच काऊन मीठ जास्त लागलं मामाजी? सुनबाई, मला प्रश्न विचारता तुम्ही? मला जास्त मीठ लागलं तर लागलं. मला दोषी ठरवता तुम्ही? नाही मामाजी, तसं नाही. मी तुम्हाला दोषी नाही ठरवत. मी काही प्रश्न नाही विचारत तुम्हाला. सहज आणा, मी बनवून देतो दुसरी भाजी. तुम्ही राहू द्या. बिंदू, सुनबाई, तुम्ही आणा दुसरी भाजी बनवून. आहे ना पोळं, आहे ना अजून ठेवलेलं? आणा पटकन आता जाता बनवून. हो मामाजी, आत्ता आणतो मी दुसरी भाजी बनवतो, आत्ता बनवतो. मदन मोहन, तुमच्या तोंडाची चव गेली. तुम्हाला काही समजत नाही. आता मीठ जास्त झालं काय, कम झालं काय, तुम्हाला काही नाही समजत आता तुम्हाला जास्त मीठ झालं तर चांगलंच लागते, बरोबरच लागते तुम्हाला. तुम्हाला नाही समजत आता काही. तुम्ही झाले आंधळे. नाही बाबा, खरंच मीठ बरोबरच आहे. मला काऊन जास्त लागून राहिलं बटं मग? मी का खोटा बोलून राहिलो का? नाही मामाजी, तुम्ही काही खोटं नाही बोलून राहिले, बरोबर आहे, समजलं मला. आता म्हातारपणी कधी ते जास्त कम लागतच असते. म्हातारपणी मीठ जास्त खाऊ नाही होत. बरोबर आहे तुमचं. सुनबाई, मी म्हातारा झालो का? नाही मामाजी, तुम्ही तर नाही झाले म्हातारे. बिंदुताई, काय झालं मामाजीने? काऊन असे वागून राहिले? अन्नाचाही अपमान करून राहिले आपण, तुम्ही बनवलेले. शिस्त लावते आता ते आपल्यावर, शिस्त लावते आता, पूर्ण घराला शिस्त लावते आता. पहिले बी तसेच करत होते ना, आता मधामधात भुलले होते. आता हे काजलनं केलं ना हे वावर नावी, त्याच्यानं त्याला वाटतं का आता शिस्त लावली पाहिजे घरावर, तर त्यानं अजून चालू केलं ते पहिलच्या वाणी शिस्त लावणं. हो ना, हे काजल ना हे आली पाहिजे आता, इच्छा मागं बोमलले पाहिजे मामाजी, तवा इले चमन समजून इले. पहिले तसेच करत होते मामाजी ना, भाजी स्वतः आणून दे आणि स्वतः पाहे काय केलं काय नाही, तर मनामनात सोडलं होतं ते ना. आता अजून सुरू केलं काजलच्या यानं. हो काय म्हणते, मी म्हातारा झालो काय म्हणते अजून? हो ना काय बापा, एवढा कायचा आनंद पसरला घरामध्ये? कायचा आनंद आला एवढा? नाही मामाजी, काही नाही. काही नाही, काही नाही. ते आपलं सुनबाई, संध्याकाळी आपलं चांगलं काय म्हणते ते, चांगलं जेवण बनवता संध्याकाळी. हो मामाजी, चांगलं म्हणजे भाजी पोळी वरण भातच ना, दुसरं काही चांगलं काय? चांगलं म्हणजे कढी, भजे कढी, पराठे, भात, खिचडी असं बनवता म्हणतो, आणि तळलेले मिरची. हो मामाजी, हो ठीक आहे, बनवा तुम्ही म्हणाल तेच बनवा. बिंदुताई, झाल्या का गोष्टी सुरू? तिकडे जेवण झाली, तिकडे झाडू लावा, तिकडे ते नाही समजत काय? बस गोष्टीच करणं समजते काय? हो मामाजी, हो चला येतो मी, लावतो झाडू. चला घ्या झाडू आणि लावायचे, झाडून काढा ते, आणि पोछा लावायची, तो माशा बसतात. हो मामाजी. काय बाबा, बिंदुताई म्हणते
तर भलं बेकार लागून राहिलं सारा घराचा उदास भंग आणून टाकलं मामाजीनं सकाळपासून तर रोज तसेच करून राहिले आता निरा भंग आणून टाकलं घरामध्ये जरा हसलं तर काऊन हसता बाहेर गेले मी तर बाहेर काऊन गेल्या मला तर घरात राहूशा नाही वाटून राहिलं बिंदू ताई आता मी तरासून गेले हो ना हो मी बी तरसली ना निरा कैद खानाच बनवला ना मामाजीनं घराले कैद खानाच बनवला हो झाले आमच्या पेरणे हो झाले ना हो पेरलं बापा याय ना आणि मोहन दोघच बापले का पेरतेत ना पेरलं तू या ते झालं बस तिकडे सुना आपल्या मनानं वागतेत इकडे बुढी आपल्या मनानं वागतेत फोनवर काय गरज फोनवर बोलायची पेरणं झालं हे झालं धमकन इतकं सांगत बसायची मी करतो तुला फोन थोड्या वेळानं लेकरू लढून राहिलं आणि ह्या दोघी कामात आहे कोणतं लेकरू लढून राहिलं तू फोनवर खोटी बोलतो काय खोटं बोलायसाठी फोन करतो काय हे सांग घरचे सारे दही भात सगळं सांगतो आणि खोटं बोलतो फोनवर काय गरज फोनवर बोलत राहायची गरज काय फोनवर फोन करायची गरजच काय खोटं काय बोलून राहिली मी तुम्ही लेकरू तुम्ही लढून राहिले काच्यासाठी काय वय तुमचं पाहूनच राहिली मी 2-3 दिवसापासून नुसतं काही खाणं बनवून ठेवलं तुम्ही घराला तर हसू नाही देत बोलू नाही देत फोनवर नाही बोलू देत काही करू नाही देत निरा तुमच्याच मनानं सुरू आहे काय चालू काय आहे तुमचं काय झालं तुम्हाला काय टेन्शन आहे का जास्त तुम्हाला टेन्शन असेल तर सांगा ना आपण हलकाळू त्याचा काय झालं तुम्हाला काऊन असे वागून राहिले तुम्ही ते सुनाईले काय बोलता भाजी एवढी चांगली झाली तरी भाजी चांगली नाही झाली म्हणता त्याला बी ते बिंदूले किती चांगली भाजी बनव मीठ तर बरोबरच होतं तरी तिला म्हणलं मीठ नाही आहे बरोबर जास्त आहे म्हणता मलाही बोलता फोनवर जातं मा भावासंग बोलून राहिली होती मी मधातच बोलले टपका काऊन मला तोंड नाही काढू देऊन राहिले तुम्ही जास्त नको बोलू समोता शिस्त राहिली पाहिजे घरामध्ये शिस्त मी थोडे दिवस ढील सोडलो मी घरामध्ये तर पाय लहान सोनबाईनं किती मोठा पाऊल उचलला किती मोठी हिंमत केली राकेशनं सोनबाईनं म्हणलं तसं राकेश बोलला हा शिस्त नाही मा भेव नाही आहे मा घरामध्ये भेव राहिला पाहिजे मा दरारा राहिला पाहिजे घरामध्ये शिस्त ठेवून राहिलो मी तर समोर कोणती सून असं बोलू नाही शकणार मा समोर हा शेती नावावर करून मागते म्हणून मी आता शिस्त ठेवणं चालू केलो आता अशीच शिस्त ठेवून मी घरामध्ये अशीच शिस्त राहिली पाहिजे अशी शिस्त ठेवता तुम्ही शिस्त नाही ठेवून राहिले घरामध्ये तुम्ही घरामध्ये तर सगळं भंग फैलवून राहिले हसू नाही देत बोलू नाही देत का जेल होय काय आम्ही का जेलातले कैदी होय का आम्हाला बोलू नाही देत हसू नाही देत आपल्या मनानं काही करू देत नाही आता तसाच करतो मी आता तसेच राहता तुम्ही सगळे कैदी सारखे आता मी जेलर आणि तुम्ही कैदी कसे कोण काय बोलते तर माहितच पडते आता कोण माझ्यासमोर बोलते तर हो शिस्त म्हणजे शिस्त आता शिस्त ठेवलीच पाहिजे घरामध्ये आता घरावर शिस्त ठेवलीच पाहिजे सुनायला ढील दिली मी आता सुनायला ढील देत नाही पोरायला ढील देत नाही तुलाही ढील देत नाही समोर आता मानुसार चालन सगळं मानुसार चालन तुमच्यानुसार चालन कोण ऐकते आजकाल दोन दिवस ऐकणं त्या सुना पयन ना मग अरे नाही पयात तू पाहतच राह फक्त आता कशी शिस्त ठेवतो मी घरावर तर घरामध्ये ठेवा बापा शिस्त ठेवा करा काय तुमच्या मतानं जे करायचं आहे ते